महाराष्ट्राच्या विविध भागात अनेक प्रकारच्या घटना घडलेत आणि याच्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत। नागपूरच्या अजनी रेल्वे स्टेशनच्या समोर सरकारी क्वार्टरमध्ये मोठ्या प्रमाणात काडतूस सापडलेत। गेले 3 महिने बंद असलेल्या क्वार्टरमध्ये जमिनीमधून ही काडतूस बाहेर काढण्यात आली। ही सर्व काडतूस जिवंत असल्याने मोठी खळबळ उडाली। तिकडे नागपूरमध्ये आईनेच आपल्या मुलाची हत्या करून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली। आपल्या 9 महिन्याच्या मुलाला पाण्यात बुडवून तिने त्याची हत्या केली। घरगुती कलहातून लक्ष्मी शर्मा यांनी हे कृत्य केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीनची खरेदी करण्याचा आपण विचार करत असाल तर आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे, कारण 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे आणि जीएसटी लागू होण्याच्या आधी कंपन्या जुना स्टॉक खपवण्याकरता 30 ते 40% सुद्धा सूट देऊ शकतात। यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून मुंबईच्या उपनगरीय पश्चिम रेल्वेवर एसी लोकल धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। तांत्रिक कारणास्तव एसी लोकल मध्य रेल्वेवरून धावू शकत नाही। मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी 10 एसी लोकल लवकरच धावू लागणार आहेत। रायगडावर आज 344वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। हजारो शिवप्रेमी आणि खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। किल्ले रायगडावर सकाळपासून हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती। जय भवानी जय शिवाजीचा गजर किल्ले रायगडावर करण्यात आला। या सोहळ्याच्या निमित्तानं राज्याच्या विविध भागातून शिवप्रेमी आले होते, तसंच विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान शिवनेरीवर साजरा होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या संदर्भात तसाच उत्सव हा दिल्लीत सुद्धा साजरा व्हावा अशी इच्छा या सोहळ्याच्या वेळेला खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली। नाशिकमधल्या चांदवडमध्ये अज्ञात गाडीच्या धडकेमध्ये बिबट्याचा मृत्यू झाला आहे। मुंबई-आग्रा महामार्गावर बिबट्या रस्ता ओलांडत असताना पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली। छत्तीसगडच्या नक्षली हल्ल्यामध्ये 1 जवान शहीद झालाय तर 10 जवान जखमी झाले। कंधमाल जिल्ह्याच्या खमनकोलमध्ये रविवारी रात्री नक्षल्यांनी हा हल्ला केला। यानंतर कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना पुन्हा एकदा अशा प्रकारचा हल्ला या नक्षल्यांनी केल्याचं कळतं। तिकडे लग्नातील 5 खुर्च्या चोरल्या म्हणून 2 तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली। बिहारच्या कैमूरमधल्या सोनबरसा या गावामध्ये ही घटना घडली। लग्न लावून यजमान जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना घरातल्या 5 खुर्च्या चोरीला गेल्याचं लक्षात आलं। यानंतर खुर्च्या चोरणाऱ्या 2 तरुणांना झाडाला उलटं टांगून बेदम चोपण्यात आलं। अमेरिकेतल्या साऊथ कॅरोलिनामध्ये एक गोल्फ कोर्सवर चक्क 12 फूट लांबीची मगर आली आणि लोकांची एकच धावपळ उडाली। या मगरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। बहुप्रतीक्षित हिंदू सरकार या सिनेमाचं पहिलं पोस्टर मधुर भांडारकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून रिलीज केलं आहे। हा चित्रपट भारतातील आणीबाणीच्या काळातील इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आहे, त्यांच्या तेवढ्या कालखंडावर आहे। यामध्ये पिंक फेम कीर्ती कुल्हाडी, अनुपम खेर तसंच नील नितीन मुकेश हे प्रमुख भूमिका साकारत आहेत।